नमस्कार मंडळी. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की सध्या आपण मालिकेत बघतोय की जेव्हा चौघेही म्हणजे पार्थ, जीवा, काव्या आणि नंदिनी चौघेही जेव्हा चाललेले असतात त्यावेळी मात्र काव्या विचार करते की आताच माझ्याकडे ही वेळ आहे, या वेळेत मी आता सगळ्यांना सगळं काही सांगू शकते. कारण एकदा की मी जर घरी गेले तर पुन्हा एकदा घरच्यांच्या नजरा ह्या आमच्यावरच असतात आणि मग मात्र मी कोणाला काहीही सांगू शकणार नाही. आईने सांगितल्याप्रमाणे मला जर यांच्याशी बोलायचं असेल, यांच्याशी बोलून मला जर निर्णय घ्यायचा असेल तर यांना सगळ्यांना आता माझ्या आणि जीवाच्या नात्याबद्दल कळलंच पाहिजे. म्हणून आता काव्याने ठरवलेलं असतं की ती पार्थ आणि नंदिनीसोबत बोलणार. काव्या म्हणते की गाडी थांबवा, मला तुमच्याशी बोलायचं आहे. आता जीवाला थोडी आयडिया येते की ह्या काव्याला नक्की काय बोलायचं आहे आणि नक्की काव्या काय बोलणार आहे. नक्कीच काव्या आता आमच्या प्रेमाचा इथे खुलासा करणार आहे आणि पार्थ आणि नंदिनीला सगळं काही ती सांगणार आहे. त्यामुळे जीवाच्या मनात विचार येतो की हिला जेव्हा बोलायचं होतं तेव्हा तर ही काहीच बोलली नाही आणि आता बोलून काय उपयोग होणार आहे. तर नंदिनीला असं वाटत असतं की नक्कीच काव्या डिवोर्सबद्दल पार्थशी बोलणार आहे आणि जीवाशी सुद्धा बोलणार आहे. तिला डिवॉर्स हवाय ही गोष्ट ती सांगणार आहे आणि पार्थला सुद्धा डिवॉर्स घ्यायला सांगणार आणि जीवाला सुद्धा डिवॉर्स घ्यायला सांगणार आहे. तर आता नंदिनीला खूप भीती वाटू लागते की ही काव्या आता काय बोलणार आहे आणि ह्या काव्याच्या बोलण्याचा आता हे दोघंही काय विचार करतील. नंदिनी काव्याला नकोच म्हणत असते की नाही काव्या, आता ही योग्य वेळ नाहीये, आपण घरी जाऊन बोलूयात. तरी सुद्धा काव्याचं म्हणणं हेच असतं की नाही, मला इथेच बोलायचं आहे तुमच्याशी. तुम्ही आताच्या आता गाडीच्या खाली उतरा, मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचंय. आता सगळेजण गाडीच्या खाली उतरलेला असतो. जीवा मात्र म्हणतो की जाऊ दे, मी गाडीच्या खालीच उतरणार नाही. हिने कितीही सांगितलं तरी मी उतरणार नाही. जीवा आता गाडीतच बसून असतो. काव्या जीवाला म्हणते की जीवा, तू नाही येणार आहेस का गाडीच्या बाहेर? तेव्हा जीवा म्हणतो की नाही, मला तसंही त्या सगळ्या गोष्टीत काही इंटरेस्ट नाहीये. तुम्ही तुमचं बघा, तुम्हाला काय बोलायचंय ते बोला. काव्या म्हणते की जीवा, अरे या सगळ्या गोष्टी तुझ्याबद्दल सुद्धा आहेत, त्यामुळे तुला यावंच लागेल. आता जीवाला कन्फर्म झालेलं असतं की ही नक्कीच माझ्याबद्दल आता सगळ्यांना सगळं काही सांगणार आहे. त्यामुळे जीवा थोडासा घाबरतो, कारण आता सगळ्या गोष्टी सेट झालेल्या असतात. नंदिनी त्याची बायको असते, पार्थची बायको आता काव्या असते आणि काव्याला जेव्हा बोलायचं असतं तेव्हा काव्याने काही बोललं नाही आणि आता बोलून तरी काय उपयोग होणार आहे, असं एकमेव मत जीवाचं असतं. त्यामुळे जीवाला काव्याचा राग येत असतो आणि जीवाला आता काही करून काव्याला थांबवायचं असतं. म्हणून आता जीवा गाडीच्या खाली उतरतो. मग काव्या आता सगळ्यांना सांगते की हे बघा, मला हे लग्न अजिबात मान्य नाहीये. असं म्हटल्यावर पार्थ म्हणतो की आम्हाला कोणालाच हे लग्न मान्य नाहीये. आमच्या सगळ्यांच्या म्हणण्याविरुद्ध हे लग्न झालेलं आहे. आमच्या कोणाच्या म्हणण्यानुसार काहीच झालेलं नाहीये. इथे जे प्रत्येक जण उभा आहे त्या प्रत्येकाचं या लग्नाबद्दल हेच मत आहे. सगळ्यांचं लग्न त्यांच्या मनाविरुद्ध झालेलं आहे. परंतु आता आपलं लग्न झालंय काव्या. तेव्हा काव्या म्हणते की नाही, फक्त एवढंच रिझन या सगळ्या गोष्टीसाठी नाहीये. जर फक्त परिस्थिती मला जमवून घ्यायची असती तर मी कशीही जमवली असती, परंतु मी ही परिस्थिती जमवून घेऊ शकत नाही, कारण यामागे एक कारण आहे. आणि ती हेच सांगणार असते की कारण माझं जीवावर प्रेम आहे, जीवाचं माझ्यावर प्रेम आहे आणि आम्ही दोघंही एकमेकांना तुम्हाला सोबत बघू शकत नाही. मी पार्थला नवरा म्हणून स्वीकारू शकत नाही आणि जीवा सुद्धा नंदिनी ताईला नवरा म्हणून कधीही स्वीकारणार नाही, असं काव्य आता सगळ्यांना सांगणार असते. परंतु त्याच वेळी घरून आता फोन आलेला असतो. तो म्हणजे विक्रमचा. विक्रम आता पार्थला सांगतो की पार्थ, अरे किती उशीर झालाय, अजूनही तुम्ही घरी आले नाहीये. कधी येणार आहात घरी? मी आत्ताच धनंजयला कॉल केला होता तेव्हा त्याने तर आम्हाला सांगितलं की तुम्ही केव्हाचे निघालेत, मग अजून घरी कसे नाही आले? पार्थ म्हणतो की हो बाबा, आम्ही रस्त्यातच आहोत, आम्ही लवकर येतोय. विक्रम सांगतो की लवकर या, कारण घरी आई सुद्धा तुमची वाट बघते. पार्थ फोन ठेवतो आणि सगळ्यांना सांगतो की घरी आई आणि बाबा सगळेजण आपली वाट बघताय, त्यामुळे लवकरात लवकर आपल्याला घरी जायला हवं. काव्या म्हणते की परंतु मला तुम्हाला जे सांगायचंय ते तरी ऐकून घ्या. मी तुम्हाला इथं का म्हणून थांबवलंय ते तरी ऐकून घ्या. तर त्यावेळी आता पार्थ म्हणतो की ठीक आहे, बोल पटकन, तुला काय बोलायचंय ते, कारण आपल्याला घरी सुद्धा जायचंय. मग जीवा आता मध्येच म्हणतो की नाही काव्या, काहीही बोलायची गरज नाहीये, कारण तिकडे आई बाबा वाट बघताय आणि मला हे योग्य वाटत नाहीये की आपण इथे थांबून असं काहीतरी बोलतोय. आपल्याला घरी जाऊन सुद्धा बोलायला वेळ मिळेल. आपण एक काम करूया, आपण घरी जाऊयात. असं म्हणून जीवा आता डायरेक्ट गाडीत जाऊन बसलेला असतो. तर नंदिनी म्हणते की काव्या,
जीवा अगदी बरोबर बोलताय. घरी आपले सगळेजण वाट बघताय आणि अशा परिस्थितीमध्ये तू सगळ्यांना थांबवून गाडीच्या खाली उतरवून तुला काहीतरी बोलायचंय असं सांगतीये. आपल्याला घरी जाऊन सुद्धा वेळ भेटेल ना बोलायला. तसंही आई बाबा घरी वाट बघताय. आपल्याला घरी जाणं जास्त महत्वाचं आहे आता क्षणी. तुला जे काही बोलायचं आहे ते घरी जाऊन आपण बोलूयात असं म्हणून नंदिनी सुद्धा गाडीमध्ये बसते. मग पार्थही काव्याला तेच समजावून सांगतो की काव्या आपण घरी जाऊन बोलूयात या सगळ्या विषयावर. मग पार्थही आता गाडीत जाऊन बसतो. शेवटी फक्त काव्याच राहते. काव्याचं कोणीच ऐकून घेतलेलं नसतं. जे ते ज्याच्या त्याच्याप्रमाणे गाडीमध्ये जाऊन बसलेलं असतं. त्यामुळे काव्याला आता फार टेन्शन येतं. मग शेवटी काव्याकडेही दुसरा कुठला पर्याय नसतो आणि काव्या स्वतः आता गाडीमध्ये जाऊन बसते. सगळेजण आता घरी आलेले असतात. लग्नानंतर काव्य आणि नंदिनी पहिल्यांदा माहेरी गेलेल्या असतात. त्यामुळे शारदाने नंदिनीकडे काही गिफ्ट्स दिलेले असतात. घरातल्या प्रत्येकासाठी तिने गिफ्ट्स दिलेले असतात आणि ते गिफ्ट्स घेऊन नंदिनी आलेली असते. नंदिनी मानिनीला सांगते की आईने सगळ्यांसाठी गिफ्ट दिलेले आहेत. आता ते सगळ्यांना गिफ्ट मी देते असं म्हणत प्रत्येकाला ज्याचे त्याचे गिफ्ट ती देत असते आणि वसू आत्याकडे ती येते. नंदिनी वसू आत्याला म्हणते की वसू आत्या, आईने तुमच्यासाठी सुद्धा हे गिफ्ट दिलं आहे असं म्हटल्यावर वसू आत्याला खूप राग येतो. वसू आत्या आता उगाच नंदिनीचा अपमान करायचा म्हणून काही बोलायला सुरुवात करते आणि नंदिनीला ती म्हणते की काय ग, तुला लाज नाही वाटत का? अगं तुझ्या जागी असते तर माझ्यासारखीने कधीच आत्महत्या केली असती आणि तू मात्र इथेच अशी बसलीये. तू मात्र असं तोंड घेऊन फिरतेस की जसं काही झालंच नाहीये. तुला मात्र या सगळ्या गोष्टींचा काही फरकच पडला नाहीये असं वसू आत्या आता नंदिनीला बोलू लागते. नंदिनीला फार वाईट वाटतं की आपली या सगळ्यामध्ये काय चूक आहे आणि वसू आत्या हे सगळं काय बोलते. परंतु ज्याप्रमाणे वसू आत्या आवाज चढवून नंदिनीशी बोलत असते ते मात्र काव्याला अजिबात पटलेलं नसतं. काव्य आता मध्ये पडते आणि वसू आत्याला म्हणते की बस झालं तुमची दादागिरी. आणि काय केलंय माझ्या नंदिनी ताईने? असं काय केलंय आम्ही एवढं? प्रत्येक वेळी तुम्ही आम्हाला असं टोचून का बोलता? आणि समजा आज आमच्या जागी तुमची मुलगी उभी असती तर तुमच्या मुलीच्या आयुष्यात जर असं काही झालं असतं तर तुम्ही तिला आत्महत्या करायला सांगितली असती का? त्यावेळी वसू आत्या म्हणते की तोंड सांभाळून बोल, हा तू कोणाशी बोलते कळते का तुला? तेव्हा मग काव्या म्हणते की तुम्ही तोंड सांभाळून बोला आधी, मग मी तोंड सांभाळून बोलेल असं काव्य आता वसू आत्याला म्हटलेली असते आणि वसू आत्याला तिने चांगलंच झापलेलं असतं. वसू आत्या डायरेक्टली गबगार झालेली असते. वसू आत्याला कळलेलं असतं की बाबा ही नंदिनी असेल भोळी, परंतु ही काव्या मात्र अजिबात भोळी नाहीये. ही मात्र आपल्या वरचढ आहे. ही आपल्याला काही बोलूच देऊ शकत नाही. वसू आत्याला या गोष्टीची आता जाणीव झालेली असते की काव्या खूप डेंजर आहे बोलायला. तर मानिनीला सुद्धा काव्याचं म्हणणं अगदीच पटत असतं. कारण काव्या जरी आवाज चढून बोलत असली तरी सुद्धा काव्याचं म्हणणं तिला पटत असतं. आणि ती वसू आत्याला सांगते की ताई तुमचंच गोष्टी चुकताय. हे बघा तुम्ही असं त्यांना बोलत जाऊ नका. आपल्याला माहिती आहे की त्यांचं लग्न कुठल्या परिस्थितीमध्ये झालंय. खऱ्या अर्थाने त्यांनीही त्यांच्या आईबापाची इज्जत वाचवण्यासाठी सगळं केलंय आणि आपल्या मुलांनी सुद्धा तेच केलंय. त्यामुळे कोणाला असं दोष देणं योग्य नाहीये. खरं तर आपण आपल्या मुलांचं कौतुक करायला पाहिजे की अशा परिस्थितीमध्ये त्यांनी एकमेकांना स्वीकारलंय. कुटुंबाची इज्जत राखण्यासाठी अख्ख्या गावासमोर त्यांनी लग्न केलंय, तेही त्यांच्या मनाविरुद्ध केलंय. एवढं मोठं पाऊल आपल्या मुलांनी उचललंय याच्यामध्ये खरं तर तुम्हाला त्यांचा अभिमान वाटायला पाहिजे. परंतु तुम्ही हे सगळं काय बोलताय त्यांना? माझ्या घरात माझ्या सुनांचा झालेला अपमान मी कधीही सहन करू शकणार नाही. मला अजिबात आवडणार नाही माझ्या सुनांचा असा अपमान झालेलं. कारण मी माझ्या सुनांना सुना म्हणून नाही तर मुली म्हणून घरामध्ये आणलेलं आहे आणि काव्या आणि नंदिनी माझ्या मुलीप्रमाणे आहे. त्यामुळे ताई इथून पुढे त्यांच्याशी बोलताना जरा विचार करा. पुन्हा कधीही मला या घरामध्ये हा टॉपिक नकोय. या टॉपिकवरून मला चर्चाही नकोय. आत्ताच्या आत्ता वसुताई हा टॉपिक बंद झाला पाहिजे आणि पुन्हा काव्या आणि नंदिनीला तुम्ही ह्या टॉपिकवरून कधीही छेडणार नाही. तर वसू आत्याला खूप राग येतो. वसू आत्या म्हणते की हा प्रत्येक वेळी या घरामध्ये मलाच ऐकवा तुम्ही. मी काही गोष्टी सांगत होते तुम्हाला तेव्हा तर तुम्ही नाही ऐकल्या. मी म्हणत होते चांगलं पार्थचं लग्न माझ्या रम्याशी लावून द्या. पार्थचं आणि रम्याचं लग्न झालं असतं तर हा सगळा पराक्रम झालाच नसता ना. लग्नामध्ये नंदिनी पळून गेली नसती. नंदिनी लग्नातून पळून गेली म्हणून पार्थला काव्याशी लग्न करावं लागलं नसतं. पार्थ आणि काव्याचं लग्न झालं, नंदिनीचं लग्न मोडलं म्हणून नंदिनीला जीवाशी लग्न करावं लागलं नसतं. या सगळ्या भानगडी झाल्याच नसत्या जर माझ्या रम्यासोबत पार्थचं लग्न झालं असतं तर.
मग त्यावेळी आता पार्थ आता वसू आत्याला म्हणतो की वसू आत्या, अगं तू केवळ तो टॉपिक घेऊन ठेवणार आहे. मी एकदा सांगितलं ना की मला रम्याशी लग्न नव्हतं करायचं. मी एक वेळा नाही, मी 1000 वेळा सांगितलंय की रम्याशी लग्न करण्यात मला काही एक इंटरेस्ट नाहीये. रम्या माझी मामाची मुलगी आहे ही गोष्ट मी ॲक्सेप्ट करतो, परंतु रम्याला मी बायकोच्या हिशोबाने कधीही बघितलेलं नाहीये. ती माझी एक चांगली मैत्रीण आहे, या पलीकडे मी तिचा कधीही विचार केलेला नाहीये. त्यामुळे वसू आत्या, आता तरी तुझ्या डोक्यातलं हे खूळ काढून टाक. मग वसू आत्या आता पार्थला म्हणते, अरे पार्थ, तुझं रम्याशी लग्न नाही झालंय, परंतु आता तुझं लग्न कोणाशी झालंय तुला माहितीये ना? काव्याशी, जिचा तू कधी विचारही केला नव्हता की तिचं लग्न तुझ्याशी होईल, त्या मुलीचं लग्न तुझ्याशी झालंय. आणि तुझं काय लग्न नंदिनीशी नाही झालंय हे सगळं बोलायला. तुलाही आता तसाच संसार करावा लागणार आहे, मन मारून तसंच तुला जगावं लागणार आहे. आणि काव्यावर काही तुझं प्रेम नाहीये तरी सुद्धा तुला संसाराची गाडी पुढे न्यावीच लागणार आहे ना. तशीच जर माझ्या मुलीची नेली असती तर काय घडलं असतं, काय झालं असतं. पार्थला आता खूप राग येतो आणि पार्थ आता रागारागाने हातच आपटत तिथून निघून जातो. तर विक्रमही आता वसू आत्यावर ओरडतो आणि वसू आत्याला म्हणतो की ताई, अगं बाद झाले हे सगळ्या गोष्टी. किती हा उपद्व्याप करशील आणि किती हा घरामध्ये क्लेश. उद्या आपल्या घरामध्ये सण आहे आणि सणाच्या दिवशी या सगळ्या गोष्टी करायच्या आहे का? मला हा टॉपिक आत्ताच्या आता इथे बंद हवाय आणि या टॉपिकवर आता कोणीही काही बोलणार नाही, असं आता स्पष्टपणे विक्रमने सांगितल्यामुळे वसू आत्या आता गप्प झालेली असते आणि मग वसू आत्या तिच्या रूममध्ये निघून जाते. त्यानंतर जे ते आपापल्या रूममध्ये निघून गेलेलं असतं. आता जेव्हा रूममध्ये गेलेला असतो, झालेल्या गोष्टींचा त्याला खूपच मनस्ताप झालेला असतो आणि खरं तर काव्याला आज काय बोलायचं होतं याचा अंदाज जीवाला बरोबर आलेला असतो. काव्याला सगळ्यांना सांगायचंय की माझं जीवावर प्रेम आहे, आमच्या दोघांचं एकमेकांवर प्रेम होतं, परंतु आता या सगळ्या गोष्टी सांगून काय उपयोग आहे? आता या सगळ्या गोष्टींचा काही उपयोग होणार नाही. आणि तसंही आता सगळ्या गोष्टी चेंज झाल्यात. खरं तर तिने आधीच बोलायला हवं होतं. जर तिचं खरंच माझ्यावर प्रेम होतं तर तिने सगळ्यांना सांगायला हवं होतं की माझं जीवावर प्रेम आहे, माझं जीवाशी लग्न लावून द्या. परंतु तिने का नाही सांगितलं या सगळ्या गोष्टी? आणि मग आता या सगळ्या उपद्व्याप करण्याचा काय अर्थ होतो? तर जीवा आता त्या गोष्टींचा विचार करत असतो. सोबत त्याला आठवत असतं की कुठेतरी काव्या ही माझ्यासाठी झटते, तिला मी हवाय म्हणून ती झटते, धडपडते. म्हणून आता काव्याची आठवण काढत काव्याचा आणि त्याचा फोटो असलेलं ते लॉकेट आता जीवा बघत असतो. जेव्हा ते लॉकेट बघत असतो, आता त्याच वेळी तिथे आलेला असतो पार्थ. कारण पार्थला असं वाटत असतं की झालेल्या गोष्टीमुळे आपला भाऊ खूपच डिस्टर्ब आहे, त्याच्यामुळे आपण त्याच्याशी बोलायला हवं. तो आपल्यावर नाराज आहे, परंतु आपण त्याचा रुसवा काढायला हवा, आपण त्याला समजून घ्यायला हवं. आणि म्हणून यासाठी आता पार्थ हा जीवाच्या रूममध्ये आलेला असतो. तर जेव्हा जीवा हा पार्थला बघतो तेव्हा लगेचच ते लॉकेट आता बेडवर ठेवून देतो आणि उशीजवळ त्याने ते ठेवलेलं असतं, लपून ठेवलेलं असतं. आता जेव्हा पार्थ हा जीवाजवळ येतो, जीवाला तो सांगत असतो की जीवा, अरे मला माहिती आहे की तू कुठल्या परिस्थितीतून जातोय. खरं तर तू ज्या परिस्थितीतून जातोय त्या परिस्थितीतून मी देखील जातोय. मला सुद्धा या सगळ्या गोष्टींचं फार वाईट वाटतंय जीवा, परंतु आता मात्र आपल्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाहीये. आपल्याला हे लग्न ॲक्सेप्ट करावंच लागणार आहे. तुला नंदिनीसोबत आणि मला काव्यासोबत हा संसार करणं भाग आहे. हे बघ, मला सुद्धा या सगळ्या गोष्टींचा खूप त्रास होतोय. तूही जरा विचार कर की नंदिनी माझी होणारी बायको होती आणि ती तुझ्यासोबत तुझी बायको म्हणून वावरते, तर मला सुद्धा या गोष्टीचा त्रास होतच असेल ना. तुझं तरी ही गोष्ट ठीक आहे की तुझं असं लग्न वगैरे ठरलेलं नव्हतं, परंतु माझं मात्र नंदिनीसोबत लग्न ठरलेलं असतानाही मला लग्न करावं लागलंय. तू जरा ह्या गोष्टी समजून घे ना. तेव्हा पार्थच्या जीवाला ज्या वेदना होत असतात त्या फक्त पार्थलाच माहीत असतात आणि पार्थ मनामध्ये म्हणत असतो की दादा, अरे तुझ्यापेक्षाही जास्त दुःख तर माझं आहे. नंदिनीसोबत तुझं फक्त लग्न ठरलं होतं आणि तू नंदिनीला काहीही ओळखत नव्हता आणि नंदिनीला आता तू ओळखायला लागला होता. तू माझं आणि काव्याचं नातं हे खूप जुनं आहे. आम्हाला दोघांना एकमेकांशी लग्न करायचं होतं, परंतु आता तू तिचा नवरा आहे, तर या गोष्टी मी कशा काय ॲक्सेप्ट करू? जीवाला अजिबात पार्थसोबत बोलण्यात इंटरेस्ट नसतो. तेव्हा जीवा पार्थला म्हणतो की दादा हे बघ, या सगळ्या गोष्टी ऐकण्यात मला अजिबातही इंटरेस्ट नाहीये. तू एक काम कर, तू प्लीज इथून निघून जा. ऑलरेडी मी खूप जास्त डिस्टर्ब आहे. असं मला आराम करायचा आहे, मला आराम करू दे. त्याआधी मी फ्रेश व्हायला जातोय, असं म्हणून जीवा बाथरूममध्ये निघून जातो. पण जीवा विसरलेला असतो की त्याने ते लॉकेट तसंच बेडवर ठेवलेलं आहे.
मग पार्थ आता तिथेच बसलेला असतो. त्यावेळी पार्थचं लक्ष त्या लॉकेटकडे जातं. पार्थ आता ते लॉकेट उघडणार असतो. ते लॉकेट उघडण्याचा तो प्रयत्न करत असतो, परंतु त्याला काही ते लॉकेट उघडतच नसतं. आणि त्यावेळी जीवा आता फ्रेश होऊन बाहेर पण आलेला असतो. जीवा बघतो की पार्थ अजूनही बेडवर बसलेला आहे आणि त्याच्या हातामध्ये काहीतरी आहे, परंतु ते लॉकेटच आहे हे त्याला कळलेलं नसतं. आणि जेव्हा लॉकेट तो बघतो, लॉकेट उघडणारच असतो, त्याने लॉकेट उघडलेलंही असतं, फक्त काव्य आणि जीवाचा फोटो त्याला बघायचा असतो. पण त्याचवेळी जीवा पार्थला म्हणतो की दादा दादा हे काय करतोयस तू, आणि ते लॉकेट का हातामध्ये घेतलंयस तू, दे माझं लॉकेट. असं म्हणून जीवाने ते लॉकेट पार्थकडून काढून घेतलेलं असतं. तर पार्थला असं वाटतं की कदाचित जीवाचा भूतकाळ असेल, म्हणजे जीवाला एखादी आवडणारी व्यक्ती असेल किंवा जीवाचं आधीचं काहीतरी प्रेम प्रकरण असेल कॉलेजमधलं, जे की जीवाला मला सांगायचं नाहीये. म्हणून पार्थ त्याला म्हणत असतं की सांग ना जीवा, कोण आहे, कोणाचा फोटो आहे या लॉकरमध्ये की तू एवढा जपून ठेवलाय, मलाही दाखव जरा कोण होतं ते. तेव्हा जीवा म्हणतो की दादा असं काही नाहीये, यामध्ये माझाच फोटो आहे, परंतु मला नाही आवडत माझ्या पर्सनल गोष्टींना हात लावलेलं. तर पार्थ म्हणतो की जीवा अरे तू असं का बोलतोय माझ्याशी, मी तुझा भाऊ आहे ना, आपल्यामध्ये कधी असं पर्सनल व्हायला लागलं, आपण तर सगळ्या गोष्टी एकमेकांशी शेअर करतो, मग तू काय असं बोलतोयस. तेव्हा जीवा म्हणतो की दादा प्लीज तू इथून निघून जा ना, खरंच मला बोलण्याची अजिबात इच्छा नाहीये. शेवटी पार्थ आता त्याच्या रूममधून निघून गेलेला असतो. पार्थ तिथून निघून गेल्यावर थोड्या वेळातच आता तिथे काव्य आलेली असते. काव्य आता जीवाला म्हणत असते की जीवा तू हे काय केलंस, तू का बरं तिथे काही बोलला नाही, मी गाडी कशासाठी थांबवली होती, आपल्यासाठी थांबवली होती ना, जेणेकरून आपलं सत्य मला सगळ्यांना सांगायचं होतं, ताईला सांगायचं होतं, पार्थला सांगायचं होतं, तू का बरं मला ते सांगू दिलं नाही. मला माहिती आहे की तू हे मुद्दाम केलंय. अरे जीवा तू का मुद्दाम करतोय, अरे मी आपलं प्रेम वाचवण्यासाठी धडपड करते, परंतु तू मात्र आपलं प्रेम तोडण्यासाठीच टपलेला आहे आणि तू मात्र मला काहीच सपोर्ट करत नाही. तेव्हा जीवा म्हणतो की काव्या सपोर्ट तर तुला मी खूप काही केला असता, परंतु ज्यावेळी तू माझं ऐकलं असतं, तेव्हा ज्यावेळी मी तुला म्हटलं की काव्या तुझ्या गळ्यातून हे मंगळसूत्र काढून टाक, तेव्हा तू मंगळसूत्र काढलं का, तेव्हा तू विचार केला का माझा, तेव्हा आपल्याकडे टाईम होता, तर तू तेव्हा काही करू शकली. मग तू ज्याप्रमाणे मजबुरीमध्ये पार्थसोबत लग्न केलंय, दादासोबत लग्न केलंय, त्याप्रमाणे मला सुद्धा तुझ्या ताईसोबत मजबुरीमध्येच लग्न करावं लागलंय. कदाचित त्या दिवशी तू जर मंगळसूत्र काढलं असतं तर मात्र कदाचित आज आपण दोघं सोबत असतो, परंतु तू मात्र तेव्हा माझं ऐकलं नाही. सोबतच तू कोणाला काही सांगितलं सुद्धा नाही. माझं असं म्हणणं होतं की निदान लग्न मंडपात तू सगळ्यांना सांगायला हवं होतं की माझं जीवावर प्रेम आहे आणि मला जीवाशीच लग्न करायचंय. तेव्हा तर तू गप्प बसली, मग आता सगळ्यांना सांगून तरी काय उपयोग आहे. आणि तसंही आता सगळ्या परिस्थिती बदललेल्या आहे, आपल्याला आता आपला प्रेझेंट हा स्वीकारावाच लागणार आहे. तुला पारदादाला आणि मला नंदिनीला स्वीकारावंच लागणार आहे. आणि हे बघ मी ह्या सगळ्या गोष्टी स्वीकारलाय. मला माहिती आहे थोडे दिवस लागतील, वाईट वाटेल, परंतु नंतर सगळ्या काही गोष्ट व्यवस्थित होतील. काव्या म्हणते की अरे जीवा तू असं कसं काय बोलू शकतो, अरे आपल्या दोघांचं प्रेम होतं, ही गोष्ट तू विसरशील का, मला समोर बघितल्यावर सुद्धा तुला तुझं प्रेम आठवणार नाहीये का. तेव्हा पार्थला सगळं वाटत असतं, पार्थला माहीत असतं की तो काय एवढ्या लवकर काव्याला विसरणार नाही, परंतु तो काव्याला आता वाईट वाटावं म्हणून मुद्दाम तिला म्हणत असतो की मला काहीही वाटणार नाही, थोडे दिवस आहे, मला थोडंसं सहन करण्यासाठी थोडंसं टाईम लागेल, परंतु मला मात्र नंतर सवय होईल आणि मी नंदिनीसोबत खुश राहीन. असं म्हटल्यावर काव्याला खूप मोठा धक्का बसतो. मग आता तेवढ्यातच तिथे आलेली असती नंदिनी विचारते की काय बोलणं चाललंय तुमच्या दोघांचं. मग जीवा म्हणतो का अगं नंदिनी ये ना. अगं काही नाही, मी फक्त तुझ्या बहिणीला काही गोष्टी समजावून सांगत होतो. ॲक्च्युली ती मला म्हणत होती की डिवॉर्स घे म्हणून. नंदिनी म्हणते की काव्या तू पुन्हा एकदा तेच बोलतीये, तू पुन्हा त्याच चुका का करतेयस काव्या. अगं तू का सगळ्यांच्या मागे लागली डिवॉर्स घ्यायला. अगं नको करूस असं काव्या, कोणालाही डिवोर्स नकोय, तुझ्या नात्यात थोडासा टाइम दे, सगळं काही व्यवस्थित होईल. काव्य आता जीवाकडेच बघू लागते. जीवा म्हणतो की हो ना नंदिनी, मी सुद्धा काव्याला हीच तर गोष्ट समजावून सांगतोय. अगं मी तिला म्हणतोय की डिवोर्स घेणं म्हणजे सोल्युशन नाही आहे सगळ्या गोष्टीवर. आता तसंही सगळ्या गोष्टी घडल्या, त्यामुळे आपण त्या बदलू शकत नाही. आणि हे बघ, आज मी काव्या नंदिनीसमोर तुला एक गोष्ट सांगतोय की मला डिवोर्स नकोय, मी नंदिनीसोबत संसार करायला तयार आहे, मला नंदिनीसोबतच संसार करायचा आहे.
आणि देवाने आमची गाठ कदाचित स्वर्गातूनच बांधली असेल, त्यामुळे आम्ही दोघं एकत्र आता आले असू. अशा परिस्थितीत सुद्धा आम्ही सोबत आहो, कदाचित देवाचीच मर्जी असेल, असं आता जीवा काव्याला म्हटलेला असतो. काव्याच्या जीवावर मात्र आघात होत असतात. तिला जिवंतपणी मरण यातना भोगाव्या लागत असतात जीवाच्या ह्या बोलण्यामुळे. परंतु जीवा हा मुद्दाम काव्याला हर्ट करत असतो, कारण काव्याचा त्याला राग आलेला असतो की काव्याने वेळेला का सगळ्यांना सांगितलं नाही आमच्या प्रेमाबद्दल, का तिने ते मंगळसूत्र काढलं नाही, आणि या गोष्टीचा राग म्हणून जीवा हे सगळं बोललेला असतो. परंतु नंदिनीला छान वाटतं की जीवा तिच्याबद्दल असं बोललाय, याचा अर्थ त्याने सुद्धा हे मॅरेज ऍक्सेप्ट केलंय. जीवाच्या ह्या बोलण्यामुळे नंदिनी खुश झालेली असते, परंतु काव्याला मात्र आता प्रचंड टेन्शन आलेलं असतं, कारण ज्या प्रेमासाठी ती झगडत असते तेच प्रेम तिची साथ देत नसतं. त्यामुळे आता काव्याला प्रचंड टेन्शन येतं आणि काव्य आता रडत रडत तिथून निघून जाते. मित्रांनो, आजचा हा ट्विस्ट एपिसोड इथेच संपतोय. आजच्या या भागाबद्दल, आजच्या या ट्विस्ट एपिसोड बद्दल तुम्हाला काय वाटतं, या मालिकेबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला नक्कीच कळवा. नाही, तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.